अमरावतीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर काँग्रेसच्या वतीने आंदोलन केले जाते। यशोमती ठाकूर या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। कालपासूनच काँग्रेस राज्य सरकार विरोधात आक्रमक झालेली आहे। चिखल फेको आंदोलन काँग्रेसच्या वतीने विविध शहरांमध्ये केले गेलं आणि आता अमरावतीमध्ये काँग्रेसचं आंदोलन सुरू तर जिल्हाधिकारी कार्यालयातील खासदारांचा शासकीय कार्यालयाचा ताबा खासदार बळवंत वानखेडे यांना देत नसल्याने काँग्रेसकडून हे आंदोलन केले जाते। यापूर्वी नवनीत राणा यांना जिल्हाधिकारी कार्यालयातील खासदार कार्यालय देण्यात आलं होतं। जिल्हाधिकारी खासदार कार्यालय देत नसल्याने काँग्रेस आंदोलन करते। कार्यालयाचं कुलूप तोडून खासदार कार्यालयाचा ताबा घेण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या वतीने केला जाऊ शकतो, कारण त्याचा इशारा बळवंत वानखेडे आणि यशोमती ठाकूर यांनी दिलेला होता। लोकसभा निवडणुकीमध्ये नवनीत राणा यांचा पराभव करत काँग्रेसचे बळवंत वानखेडे विजयी झाले, पण खासदार म्हणून निवडून आल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातलं खासदारांचं शासकीय कार्यालय हे बळवंत वानखेडे यांना दिलं गेलं नाही आणि त्यावरून काँग्रेसच्या मनामध्ये रोष आहे। यापूर्वी ज्यावेळी नवनीत राणा या अमरावतीच्या खासदार होत्या त्यावेळी त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयातलं खासदार कार्यालय दिलं गेलं होतं, पण बळवंत वानखेडे हे खासदार म्हणून निवडून आल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातलं खासदार कार्यालय त्यांना दिलं जात नाहीये आणि त्यावरून काँग्रेसने आंदोलन केलेलं आहे। खासदार कार्यालयाचं कुलूप तोडून ते कार्यालय मिळवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न राहील। प्रणय निर्माण आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। प्रणय, काय भूमिका आहे काँग्रेसची आणि का दिलं जात नाहीये खासदार कार्यालय? प्रज्ञा, काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखेडे हे जेव्हा खासदार म्हणून निवडून आले तेव्हा त्यांनी एक जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज केला होता की जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये जो खासदारांसाठी शासकीय कार्यालय आहे तो ताब्यात देण्यात यावं। तो कार्यालय आधी नवनीत राणा जेव्हा खासदार होते तेव्हा त्यांच्या ताब्यात होतं, परंतु त्यांचा पराभूत झाला आणि बळवंत वानखेडे निवडून आल्यामुळे तो कार्यालय आम्हाला देण्यात यावा अशी मागणी होती, परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी त्याचा ताबा अजून दिला नाही, त्यामुळे काँग्रेस खूप आक्रमक झाली। आज काँग्रेस नेते यशोमती ठाकूर आणि नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखेडे हे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आले असता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गेले आणि तेव्हा त्यांना तिथं जाब विचारला, परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी चाबी न दिल्यामुळे तिथे घोषणाबाजी केली आणि अखेर जो कुलूप लागलेला तो कार्यालय होता तो अखेर कुलूप तोडून काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी यशोमती ठाकूर, खासदार बळवंत वानखेडे यांनी तो आता ताब्यात घेतलेला आहे। प्रज्ञा, पण हे जिल्हाधिकारी कार्यालयातलं खासदार कार्यालय देण्यामध्ये विलंब का झाला? कोणत्या अडचणी आल्या ज्यामुळे उशीर झाला? याबद्दल जिल्हा प्रशासनाकडून प्रज्ञा अद्यापपर्यंत काही उत्तर दिलेलं नाही, परंतु जी प्रक्रिया होती ती पूर्ण करून सुद्धा जिल्हा प्रशासन ताब्यात का देत नाही असा प्रश्न काँग्रेसने उपस्थित केलेला आहे, परंतु प्रशासनाने अद्यापपर्यंत आपली भूमिका मांडलेली नाही। त्यांना विचारलं होतं आपण की नेमकं कार्यालय का दिलं नाही, तर त्यांची प्रक्रिया सुरू आहे असं त्यांनी उत्तर दिलं होतं काल, परंतु आज अखेर काँग्रेस नेते यशोमती ठाकूर आक्रमक झाल्या आणि थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठून तो कार्यालय आहे तो आपल्या ताब्यात घेतलेला आहे आणि पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असताना सुद्धा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी तो अखेर कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केलेला आहे। या सगळ्या संदर्भात बळवंत वानखेडे यांची भूमिका नेमकी काय होती? नवनिर्वाचित खासदार आहेत, नवनीत राणा यांना दिलं गेलं पण त्यांना दिलं गेलं नाही, बळवंत वानखेडेंचं म्हणणं काय होतं? बळवंत वानखेडेंचं एकच म्हणणं की तो खासदारांसाठी बनवलेला आहे कार्यालय, त्यामुळे तो आनंदराव अडसूळ जेव्हा खासदार होते तेव्हा त्यांना 5 वर्ष देण्यात आलं, त्यानंतर नवनीत राणा खासदार झाल्या तेव्हा त्यांना 5 वर्ष देण्यात आले,
आता मी खासदार झालो तर मला का कार्यालय देत नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे सगळ्या माध्यमांसमोर. आणि अनेक वेळा बोलून सुद्धा जिल्हा प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना तो कार्यालयाची चाबी दिली नाही. त्यामुळे ते आज आक्रमक झालेले. खासदार बळवंत वानखेडे हे सुद्धा खूप आक्रमक झालेले. त्यांनी स्वतः सांगितलं की जर आम्हाला चाबी दिली नाही तर आम्ही हे कुलूप तोडून आम्ही आमचं कार्यालय ताब्यात घेऊ असा इशारा सुद्धा कालच दिला होता. आणि आज त्यांनी अखेर तो कुलूप तोडून आपल्या ताब्यात घेतलेला आहे. प्रज्ञा, ठीक आहे, या सगळ्या संदर्भात काही आधी कल्पना दिली गेली होती जिल्हाधिकारी कार्यालयाला काँग्रेसच्या वतीनं किंवा यशोमती ठाकूर यांच्या वतीनं, काही निवेदनाचं पत्र, काही विनंती वगैरे? प्रज्ञा, आपल्याला जी माहिती मिळाली काल सायंकाळी 5च्या दरम्यान मध्ये खासदार बळवंत वानखेडे, आमदार यशोमती ठाकूर यांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत एक बैठक झाली. त्या बैठकीत झाल्याच्या नंतर जिल्हाधिकारी यांच्या कॅबिनमध्ये चर्चा झाली. आमदार यशोमती ठाकूरनी सांगितलं की आम्ही अनेक दिवसापासून मागणी केलेली ते कार्यालय, आमच्या त्या कार्यालयाची चाबी देण्यात यावी, परंतु जिल्हा प्रशासनानं अद्याप त्याची चाबी दिली नाही. त्यामुळे यशोमती ठाकूर आणि बळवंत वानखेडे यांनी त्यांना इशारा दिला, जर आम्हाला उद्या सकाळी जर चाबी दिली नाही तर आम्ही 11 वाजता येऊन तो कार्यालयाचा कुलूप तोडून आम्ही तो कार्यालय आमच्या ताब्यात घेणार असा इशारा काल जिल्हाधिकारी यांना दिला होता. बरोबर आहे, आणि त्यानुसार हे आंदोलन आता सुरू झालेलं आहे. प्रणय, अपडेट जाणून घेत राहू. सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. तर अमरावतीमधली ही दृश्य जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरची. बळवंत वानखेडे यांना खासदार कार्यालय न दिल्यामुळे काँग्रेसनं आंदोलन सुरू केले. हे सगळे अपडेट आपल्याला जाणून घ्यायचे. तुर्तास पुढची सूत्र दीपकच्या हाती. धन्यवाद प्रज्ञा. तेव्हा अमरावतीमध्ये हे काँग्रेसचं आंदोलन आहे. बळवंत वानखेडे अमरावतीचे नवे खासदार झाल्यानंतर आता तिथे जिल्हाधिकारी कार्यालयातलं जे ऑफिस आहे ते मिळावं यासाठी यशोमती ठाकूर यांच्याकडून आंदोलन करण्यात आलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.